आजच्या दिवसभराच्या झटपट बातम्या. दसऱ्यालाच दिवाळी. केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट. 49.19 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह 68.72 लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ. शेतकऱ्यांना किमान आधारभूत दराचा आधार. शेतकरी, कर्मचारी, कर्जदार यांच्यासह सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आले. यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरच दिवाळीची भेट नागरिकांना मिळणार असून सणाचा आनंद द्विगुणित होणार आहे. कर्मचारी, महागाई भत्त्यात 3% वाढ. प्रवासी, एसटीची हंगामी 10% भाडेवाढ रद्द. शेतकरी, गव्हाच्या MSPत 6.59% वाढ. गुंतवणूकदार, सोने 1.21 लाख रुपयांवर, चांदीही उच्चांकावर. कर्जदार, रेपो दर जैसे तैसे 5.5% स्थिर राहणार. एसटीची दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द. राज्यातील दुकाने 24 तास उघडी ठेवा. राज्य सरकारच्या कामगार विभागाचे परिपत्रक जारी. विशिष्ट वेळेचे बंधन नसल्याचे स्पष्टीकरण. चित्रपटगृहांनाही वेळबंधन नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावली APMC. कामगार व्यापारी देणार मदतीचा हात. 11वीचा प्रवेश वेळापत्रक 3 ऑक्टोबरला. राज्यात 9 कॅन्सर रुग्णालय मंजूर केल्याबद्दल खासदार डॉ. गोपछडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. नांदेडमधील रुग्णांनाही मिळणार दिलासा. आदिवासी बहुल गावातील जिपा शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कार. विद्यार्थी शिकतात आणि एकमेकांनाही शिकवतात. गतवर्षीच्या सप्टेंबरपेक्षा यंदा महिन्यात 48% जास्त पाऊस. 4ही महिन्यांच्या सरासरीचा विचार करता छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 139% पावसाची नोंद. अजूनही शिवारात पाणी. पूरग्रस्तांना सर्व स्तरातून मदत. गुगलच्या मदतीने कुंभमेळ्याच्या गर्दीवर नियंत्रण. तब्बल 2,500 CCTV कॅमेरे ठेवणार वॉच. महापुरातून 45 ते 100 जनावरांना बाप लेकाने काढले सुखरूप. हप्ता न भरल्यास फोन होईल डिजिटल लॉक. प्रस्तावाचा RBIकडून विचार सुरू. UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही. अमेरिकन टॅरिफचा निर्यातीवर होणार परिणाम. बचत खात्यांसाठी आता मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग सारख्या डिजिटल सुविधाही लवकरच. UPS पेन्शन योजना निवडा. केंद्राने दिले आणखी एक संधी. अंतिम मुदत 2 महिने वाढवून 30 नोव्हेंबरपर्यंत. भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग 3ऱ्या वर्षी देशात टॉप. पुण्यात सर्वाधिक लाचखोर. टीका हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही. पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन. राष्ट्र प्रथम हे संघाचे तत्व महत्त्वाचे. देशाच्या चलनावर प्रथमच भारत माता.